हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ब्लॉग खूप दिवसांनी टाकतोय कारण की थोड्या गडबडीमुळे आहे ना ब्लॉग जमला नाही काढता. तर आज कृष्णा डोकेच्या घरी जाणार आहे आम्ही, कारण की आज त्यांचा बंगल्याचं वास्तुशांती आहे ना, म्हणून त्या तुम्हाला तिचा बंगला दाखवतो. बंगला एवढा मस्त बांधला आहे ना, तुम्हाला तिकडे गेल्यावर त्यांचा बंगला पूर्ण दाखवतो. आणि काय काय सिनेमॅटिक व्हिडिओज पण बघा तुम्ही, ठीक आहे. बोलते डोकेचं घर आहे. आवाज येत नाही. डोके शेटचा रूम आहे. डोके शेट तुमचा आहे का? हा आपल्या मित्र कृष्णा डोकेचा रूम आहे बघा. एसी बसवले, बटन आहे एसी बटन आहे. वॉर्डरोब दाखव. बोल. हे कोणाचं रूम आहे? ही रूम कॉमन रूम आहे, पोरांची रूम आहे. आमचं का? आपण तुम्ही आले का इथं झोपायला मस्त अजून काय तुला काय माहिती का सांग. अजून काय नाही. आपले अभ्यास करायचा तुझे बारके पोर तिथं तो हे करशील, अभ्यास नाही केलं तर डायरेक्ट वरती स्टेप मध्ये नाही का? अरे उडत नाही. उघडल रांगोली कविली VIP ड्रॉवर आहे. पैसे बिशे ठेवायला इकडं 500चं बंडल, इकडं 100चं बंडल, इथं 50चं आणि इकडं 20चा. मशीन काय? आतमध्ये पण बंडल ठेवायला जागा आहे. चल याचे झोपून दाखव. चल हे बघा चला आता झोपून दाखव. मला एक सांग, मला एक कळलं नाही. आंघोळ करायची असेल तर इथं इसमें बैठने का ऊपर इसमें जाने का करायचं नाही का? डालेंगे, सब डालेंगे. सगळ्याची हायस्ट करते. डोके हे काय विषय? किचन गार्डन आहे. याच्यात पुदिना आहे. त्याच्यानंतर काय रे लावल्या आळूची पानं आहे. विचारतोय काय दुकान तिथे काही नाही लावलं गप्रे बीट नाही. बीट आणलंच नाही कधी तर पालक आहे. एवढं नाही सांगायचं आपल्याला. रेसिपी सांगतो का आता? थांब जरा त्याला बघू द्या आधी नक्की काय आहे. काकडी कुठे? ठीक आहे काकडी. काकड्या टोमॅटो टोमॅटो नाही. द्राक्ष नाही लावली काही? द्राक्ष लावली द्राक्षच नाही. या काउंट इथं काम करायला कोण येणार नाही. हे अंजिराचं झाड आहे. त्याच्यानंतर हे चाफ्याचं झाड आहे. चलो चहा पण ते मागून लावले. काय रे लाईट अशी का? चहा पण ते मागून लावले. वाचले भारी. कुठं? साप येतात ना. हा, साप आहे. लिंबू नाही का? हा हा. लिंबू आहे. आंबा आहे. इस्रायल पद्धतीचा आंबा आहे. कोणत्या पद्धतीचं? इस्रायल हा वाढतो छाती पिका. तेवढंच हा आंबे येतात की नाही? आंब्याचं येणार. आंब्याचं झाड असलं आंबे नाही येणार. मग काय येणार त्याला? तर फिरू येणार. अरे तू काय बोलले, एवढंच येतं ना? एवढं त्याचं म्हणजे त्याच्या तेवढी खासियत आहे झाडाची. 2-2 हत्ती नाही, 3-3 हत्ती आहे. कोणती? तिथं एक हत्ती आहे बघ. तू बघा.
तुला इसको बोल हत्ती मित्रांनो तो हत्ती बरं का मित्रांनो. मित्रांनो या इकडं तुम्ही जो टायमाला नंतर आपण इथं बसत जाऊ इथं दिलेलं आहे. काय ते सांगतो. हा, काय वाटतं, शेड वाटते का कधी नव्हतं? भाई इथं हिशोब होतील ना. चिल कॅफे बसते काय ना राहुल, तू नाही बसलं तरी चालेल. हे हा तसा खुश नाही रे, हे कशासाठी बनवलंय सांग ना. बघाच पासून चाललंय तिकडे, बोल ना तू. हे आपली मित्रमंडळी आल्यानंतर इथं बसायला केलेले आहे, गप्पा छप्पा मारायला. बस बाकी अजून काही नाही. तेवढंच. हा, तेवढंच. आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मौल्यवान वेळ द्यायलाच लागणार आहे. नाही दिलं तर तुम्ही फनाकडे शमले. हा बघ कसा मार काय बैला आणि बघ आम्हाला बाहेरूनच बाहेर पाठवलं. नाही नाही पहिली त्याला चहा, पाणी पाणी, पाणी कॉफी. इथं पाजणार चहा आतमध्ये. आपले वास सुलाएंगा वो उधर, वो दो रूम है ना उधर. अरे उसका रूम है वो. कृष्णा अरे हे छोटे छोटे झाड कसले रे छोटे छोटे विश्वाची झाडे. झाला तिसरा दिवस आहे बाळा. आणि 2 भाकरी. आले पळवते आपल्याला का करत नाही कपडे थोडी चांगली करत नाही. मस्त एक नंबर. आता इथं सुंदर एकदम मुख्य केले. आता 2 भाकरी जास्त जाणार त्याच्यावर मग जाणारच ना आता. खर्च केले कशा. अरे हा चांगलं झाड आहे रे एवढं. मला वाटलं एवढंच झाड आहे. ते तू बघ ते लावले त्याला शोपीस. इकडे पण एलियन बिलियन पण आणलाय कुठे एलियन. तो हे आपले ते नाही ऍस्ट्रोनॉट का काय पडतं का वाटतं तुला? पडता पण एकदम भारी आहे. काल पडता होता. हे डोके हे पण भारी आहे पुढचं. डायनिंग टेबल कितीला पडलं? पुढे ऑटोमॅटिक जाते मला मी नव्हते का पुढं कुणाली म्हणजे चाटच पडली सगळी की हे डाव टाकते पिढ्याच्या कोण कान पडत होत. आता आहे सर हे सोफा कितीच आहे सांग रे एकदा. सोफा लय भागाचा मलाच वाटते. डायरेक्ट यूज करतो. आज द्यायला बरं. बरं जाऊन द्या. बाकी कसं वाटते? त्याच्यावर लाल शॉल आहे का? त्याच्यावर नाही लाल शॉल. अरे लाल शॉल टाक ना रे, डोके भारी दिसल. अरे शॉल आहे मी ते म्हणलं फक्त पण त्याला कलर नाही. शॉल आहे ना. चांगलेच आहे ते. अरे लाल शॉल भारी दिसेल डोके. तुला फोटो दाखवतो एकदा. घरचे काय म्हटले नको का? तर मग
नाही तर काय पुसायला ठेवलं होतं आज आणि तू ऐकलं नाही. मी एवढं इन्व्हॉल्व झालो नव्हतो नाही तर एवढं मी ग्रिलला ही वॉर्म व्हाईट आहे राईट मला वाटतं त्यातली सफेद करावं का बरं नाही वामच गाडी राहते. लावली त्याच्या खाली हा. वॉर्म व्हाईटला गाडी चमकत नव्हती ही घरी कशी आणि व्हाईटला आहे का त्या तो 2 नंबर घरी पण तो बोलतोय वॉर्म व्हाईट आहे असं ते मग त्याच्यात चांगली दिसते तिकडे गाडी अरे भारी दिसते डोके एकदम मस्त दिसते तेव्हा. फॉर्च्युनर काय दिसते वाम व्हाईट. कलर नॉर्मल याच्या खाली लावली ती तुला सांगू का बंगल्याचा फोटो काढताना कुठं काढायचं गाडी लावून गाडी इथं लावायची त्या बाजूला तोंड आणि त्या कोपऱ्यात फोटो काढायचा बंगला पण दिसन हे पण स्कॉर्पिओ दिसत इथं गाडी लावायची तो कॅमेरा काय घेणं देणं नसून सुद्धा आम्हाला यावं लागते. तू गोळेगावातल्या गोळेगावात राहून तुम्ही येत नाही कुठे येत नाही आणि आम्ही तिथं बोलवलं का तुम्ही 3 दिवस येत नाही. आम्ही 3 काय 14 दिवस आहे आज लावडे आम्ही दर काल पण आलो होतो पण काल काय आता उद्या डॉक्टर म्हणतो उद्या मला घ्यायचंय तर आता उद्या परत येऊ का आम्ही. उद्या परवा जाऊ ते आताच आलो होतो जुन्या शांडो होतो कोकणात होतं. पूजा झाली का मग तोपर्यंत तेव्हा घरची असेल तेव्हा काढता नाही ना काय ब्लॉग. तेल काढताना काढेल काय लोकांचा फीडबॅक घ्यायचा. स्वयंपाक लोकांचं म्हणजे घरच्यांचं सगळ्यांचे काका इथे बसले असतात मस्त काय तुमची प्रतिक्रिया आहे बा असं घ्यायचं सांगायचं काका एवढं लावतील. ब्लॉग मध्ये दिलं पाहिजे का तुला काय वाटते काय असं चांगलं दिसतो ते ग्रे कलर आहे का नाही वाईट वाईट ते पडद्याला लाल भारी दिसेल. काय ते आपलं कापड टाकावं. कापड हत्तीला ना? पण त्याला जे अजून ते पूर्ण डिझाईन करायला मला पाठवून तेवढं पाठवून तुला. पूर्ण डिझाईन करायला लागेल त्याला कलर नको देऊ अरे डिझाईन करून आलेली ना चादरीची. हा चादरीची डिझाईन आहे पण ती आतमध्ये गॅप भरायला लागणार ना ते वेगवेगळ्या रंगाने नाही ते आपली लाल आणि सोनेरी करायची. हा असं तरी लाल आणि सोनेरी झालर केली ना भारी वाटेल. नाही तर मग नसल करणार ना तर आपण विकत आणून त्याच्यावर टाकून दे. कीर्तीमध्ये अरे 1 दिवसापर्यंत ये आणि नंतर परत काय विकत आणून ठेव बोलले विकत आणून त्याच्यावर. नाही का त्याचं चांगलं दिसत रे हाती काय एवढं काय केलं तरी चालेल. तसं पण चांगलं दिसतंय. हत्तीवर जेव्हा पण त्याच्यावर कधी आपण लाल चादर किंवा लाल ऑरेंज अरे, टाकलं लाल- लय भारी दिसत लाल चादर करायची म्हणल्यावर हत्तीला पण ग्रे कलर करायला लागणार. टाकून बघा जायचं. तुला फोटो पाठवतो कीर्तीमध्ये जा सकाळी. कीर्तीमध्ये तुला भेटेल त्या मात्र हत्तीवर बिडवायचा वाद बसल्याशिवाय ते गेलं की लावायचं नाही